सुप्रभात. हॉटेलचा सुंदर परिसर आणि मनालीमधील सुंदर नजारा पाहून आम्ही सर्वजण हिडिंबा देवीच्या मंदिराकडे जायला निघालो. हिडिंबा देवी मंदिराचा सुंदर परिसर, देवदार वृक्षांचे उंच झाडे आणि त्या गर्द झाडीतून, त्या सावळीतून आम्ही पायी चालत पुढे निघालो. आमच्यासोबत सर्व तरुण नवविवाहित मंडळी चालत होती. सर्वजण हिडिंबा देवीचं मंदिर पाहण्यासाठी उत्सुक होती. चालताना थोडी धाप लागल्यावर क्षणभर थोडे विश्रांती घेऊन आम्ही पुढे चालत निघालो. मंदिराचा परिसर थोडा उंचच आहे. फार घनदाट देवदार वृक्षांची झाडे असल्याने सूर्याची किरणं मधून आमच्या अंगावर येत होती. आमची गाडी जेथून पार झाली त्या पार्किंगपासून देवीचं मंदिर जवळपास 1 किलोमीटर उंचावर होतं. आम्ही छोट्या रस्त्यावरून, गाडीच्या मार्गावरून पायी पुढे निघालो. चालताना त्या सुंदर अशा नजाऱ्याचं निरीक्षण करत इकडे पाहू की तिकडे पाहू असं करत पुढे निघालो. आजूबाजूचा नजारा निहाळत आणि त्याचं वर्णन करत मी माझ्या मोबाईलमधून शूटिंग घेत पुढे चालत होतो. मंदिराच्या समोर विविध कलाकुसरीने सजवलेली अनेक दुकानं दिसली. त्या दुकानांमधील विविध कलाकार लाकडांच्या काष्टांवर म्हणजे फळ्यांवर सुंदर असे नक्षीकाम करतानाही दिसत होते. विविध प्रकारची दुकानं, स्टॉल्स, त्यामध्ये विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू ठेवण्यात आलेल्या होत्या. रेखांकित केलेल्या सुंदर चित्रांचं निरीक्षण करून, पुढील दुकानांचं निरीक्षण करून चालत होतो. इकडं बघू की तिकडे बघू असं झालं होतं. चालत समोर थोडं पुढं आल्यानंतर हिमालयामध्ये याक हा गाय बैलांसारखाच प्राणी दिसला. त्यांच्या पूर्ण अंगावर केसाळ असा प्राणी आहे. थंडीपासून संरक्षण होण्यासाठी देवानेच जणू त्याला हे वरदान दिलेलं आहे. सुंदर अशा याकवर लोक बसून आपला फोटो काढतात. काही जण त्याची सवारीही करतात. पुढे आम्ही गर्दन वाट काढत पुढे निघालो. हिडिंबा देवीचे प्राचीन मंदिर दृष्टीस पडले. सुंदर असं मंदिर पाहून मन प्रसन्न वाटलं आणि जिज्ञासा निर्माण झाली की प्रत्यक्ष आतमध्ये मंदिरामध्ये काय आहे. समोरच आमची मंडळी दिसत होती. तेथे बाजूलाच विविध प्रकारची हिमालयातील चेरी सारखी फळं दिसत होती आणि तिथे स्थानिक लोक ते विक्रीसाठी बसले होते. आमची मंडळी हिडिंबा देवीच्या मंदिराचा परिसर आणि ते मंदिर आणि त्याचा इतिहास याबद्दल फळकावर माहिती वाचत होते. मीही ती वाचली आणि त्यात असं दिसून आलं की सदरचं मंदिर हे फार प्राचीन आहे. हिडिंबा देवीचे मंदिर मनाली याचं महात्म्य खूप पांडवकालीन आहे. तिने दिलेले योगदान याची माहिती वाचायला मिळाली.
कुलू मनालीचा राजा बहादूर सिंग याने सदरचे मंदिर इसवी सन 1553 साली बांधण्यात आलेलं आहे. मंदिराचं बांधकाम 3 मजली असून संपूर्ण लाकडाने बांधण्यात आलेलं आहे. या मंदिराला भारत सरकारने हेरिटेजचा दर्जा देण्यात आलेला आहे. आजपर्यंत 500 वर्ष उलटून ही मंदिर जशा तसं आहे. पायापासून मंदिराची उंची 80 फूट आहे. मंदिराच्या चारी बाजूंना सुंदर लाकडी नक्षीकाम केलेले दिसत आहे. जंगलातील प्राण्यांचे तोंड व शिंगे सांगाडे मंदिराच्या भिंतीवर बाहेर बाजूला लावलेले आहेत. ते खूप मोठे प्राणी होते असं वाटत होतं. त्याच्यामध्ये हिमालयामध्ये असणारे विविध प्राणी आणि त्याचे अवशेष प्रत्यक्ष तिथे पाहायला मिळाले. संपूर्ण मंदिराचं बाहेरून निरीक्षण करून रांगेत उभे राहून आम्ही श्री हिडिंबा देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. त्या गाभाऱ्यामध्ये देवीचे मोठ्या प्रमाणात मोठी शिळा आहे. तसेच देवीच्या पावलाचे ठसे दगडात कातळात कोरलेले दिसले. बाजूला देवीची विविध देवतांच्या मूर्ती दिसल्या आणि त्यांची पूजा केलेली दिसते. आतला जो परिसर आहे तो अंधारमय आणि विविध पूजा अनुष्ठानांमध्ये कालवडलेला पाहायला मिळाला. मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन आल्यानंतर हिमालयातील प्राण्यांचे सांगाडे पाहायला मिळाले आणि निरीक्षण केले. मंदिराबाहेर पारंपरिक पोशाख परिधान करून आम्ही फोटो काढले. इतर लोकही तेच करत होते. मंदिराच्या मागच्या बाजूला देवदार वृक्षांच्या घनदाट झाडीत फोटो काढण्यासाठी आम्ही तेथील गार्डनमध्ये तिकीट खरेदी केलं आणि फोटो काढण्यासाठी आत गेलो. आत गेल्यावर फोटोग्राफरने आमचे विविध अँगलने फोटो काढले. प्रत्येकजण तेथील पारंपरिक पोशाखामध्ये फोटो काढताना दिसत होता आणि प्रत्येकजण आपल्या कॅमेऱ्यात सुंदर असं क्षण टिपून घेत होते. चारी बाजूंना उंच देवदार वृक्षांच्या झाडी आणि त्यामध्ये फोटोग्राफर आणि सर्व मंडळी दिसत होती. परत फोटोग्राफर झाल्यानंतर आम्ही परतीकडे निघालो. परतत असताना हे सोनेरी क्षण साठवून आम्ही मार्गस्थ होत होतो. कोणकोणता फोटो घेऊ, कोणती नजारा साठवून ठेवू, जिवंतपणा लाईव्ह साठवून ठेवू याचा मी विचार करत होतो. सर्व परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता. तेथे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातून आलेले पर्यटक आम्हाला भेटले. त्यांची हितगुज केली, चर्चा केली. खूप छान वाटलं. जय महाराष्ट्र करून आम्ही पुन्हा एकदा आमच्या गाडीकडे जाण्यासाठी निघालो. वाटेत जाताना त्या आठवणी स्मरणात राहाव्यात म्हणून पुन्हा एकदा त्या गर्दीमधून देवीला साष्टांग नमस्कार करून एक सेल्फी घेतला आणि गर्दीतून वाट काढत मंदिराचा सुंदर अशी प्रतिकृती डोळ्यात साठवून आम्ही पुढे आमच्या प्रवासाला निघालो. काय ते मंदिर, काय ती उंच झाडे आणि 500 वर्षाहून अधिक काळ असलेली देवदार वृक्षाची मोठी झाडं निहाळत, मंदिराची प्रतिकृती निहाळत पुन्हा एकदा याचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. खूप छान वाटलं आणि मनालीतला परिसर खूप सुंदर आणि थंड आणि पुन्हा यावं असंही वाटलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.